हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर हे जॅकेट तेच आहे जे काल मी ॲज अ सॅम्पल घेऊन आलो आहे. सो आत्ताच खाली गेलो मी. खाली जाऊन कालचा जो शर्ट प्रिंट केला होता तो मी दिला आणि खालून येताना पोहे घेऊन आलो खाण्यासाठी. मी दाखवतो एक मिनिट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अजून आपली आंघोळ पण बाकी आहे. आत्ता झोपून उठलो मी, म्हणजे ब्रश वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो, पण आंघोळ बाकी आहे. आणि त्यानंतर काल रात्री झाला असा सीन मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. तर काल झालं काय की आपण प्रिंट तर मारली. आपल्याला जी ऑर्डर आली होती शर्ट्सवरती प्रिंट मारायची, MIT कॉलेजची होती, तर त्याची प्रिंट आपण मारली. हे एकदम बराबर आलं. आणि सोबतच मी म्हणलं होतं की आपण एक काम करूयात की जी जॅकेटची ऑर्डर आहे त्याचा लोगो पण मारून घेऊया. पण सीन झाला असं की हे खूपच म्हणजे अशी पातळ जरा प्रिंट आली, त्यावरती लेअर आलीच नाही. आणि एका ठिकाणी कलर पण खूप सांडला. म्हणजे प्रिंटरच आपला बंद करून टाकला आणि म्हणलं आज जरा थोडंसं सर्व्हिसिंग करावी प्रिंटरची आणि त्यानंतरच मग परत आपलं काम चालू करावं. सो हे तर मी सकाळीच देऊन आलो आणि वरून येतातच मग परत ते आपलं पोहे वगैरे घेऊन आलो होतो. सो ह्याचं तर काम झालं. रात्री ॲक्च्युली ह्या गोष्टी सगळ्या मी रेकॉर्ड करणार होतो, पण सेम टाईम माझी मीटिंग पण होती. सो मीटिंग असल्यामुळे माझा फोन बिझी होता, सो त्यामुळं मग मी करू नाही शकलो. सो मग आत्ता एवढी आपली कामं आहेत, ते कामं करायचे आहेत. तर मग पहिलं तर मी आता नाश्ता करून घेतो. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करेन. काही डिझाईन्स थोड्याशा बाकी आहेत एडिटिंग करायच्या, त्या डिझाईन पण थोड्याशा इन्हान्स करून एडिटिंग करतो. आणि त्यानंतर मग आपण आंघोळीला जाऊया. आंघोळ वगैरे करून मी फ्रेश होईल आणि त्यानंतर मग आपला प्रिंटर चालू करतो. तोपर्यंत सायमल्टेनियसली आपलं मग हे पण होईलच, ऑफिस पण चालू होईल. पण लगेच मला काय एवढं काम नसतं. सो प्रिंटर चालू करून ठेवून देतो, कारण अराऊंड म्हणजे 60+ जॅकेट्सच्या ऑर्डर आहेत. तर भरपूर आपले म्हणजे लागणार आहेत, नाही कसं सगळं म्हणजे सेमच असणार आहेत प्रिंट्स वगैरे. सो मग ते एकदम चालू करून टाकून दिलं की होऊन जाईल. पेपर वगैरेमध्ये लोड करून ठेवायचे. सो हाच सध्याचा प्लॅन आहे. ॲक्च्युली अराऊंड म्हणजे एका पेपरला प्रिंट व्हायला एक 7-8 मिनिट किंवा जास्तीत जास्त, म्हणजे कधी कधी स्लो होती मशीन तर 10 मिनिट पण लागतात. सो त्या प्रकारे आपण मग प्लॅनिंग करणार आहे, म्हणजे त्या प्रकारेच आपण एक टाईम पकडून चालतोय. सो अराऊंड मला वाटतं 2-3 दिवस ते प्रिंटिंगला जाणार आहेत आपले, कारण मशीन एखाद्या वेळेस खूप जास्त गरम झाले तर कधी कधी बंद पण पडते, कारण एवढा लोड आपल्या म्हणजे मशीनला सहन होत नाही. सो मग मी आता नाश्ता करतो, त्यानंतर मग आपण मशीन चालू करू, अंघोळ करायची, नंतर जिमला पण जायचं, खायचं प्यायचं, मस्त राहायचं. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत मी खातो. चला. सो मित्रांनो, आत्ताच आपलं ऑफिसचं काम झालं. आत्ताच जस्ट मी लॅपटॉप ठेवून दिला आहे आणि आता आपण आपला प्रिंटर चालू करणार आहे. सो आपल्याला अशा टाईपची एक टेप आणायला जायचं आहे शॉपमध्ये. तर मी आता ते आणायला निघालो आहे, कारण आपल्या प्रिंटरचे जे पेजेस आहेत त्यांना स्टार्टिंगला ही टेप लावावी लागते. मस्ट आहे म्हणजे लावणं, कारण प्रिंटर तो सेन्स करत नाही व्हाईट पेपर असल्याशिवाय, कारण तो प्रिंटर थोडासा मॉडिफाय केलेला आहे. सो आता मी टेप घेऊन येतो आणि त्यानंतर आपलं प्रिंटर चालू करूया आणि मग प्रिंट सोडून देऊया. त्यानंतर मग प्रिंट सोडून बाकीची कामं करूया. सो चलो हे घेऊन येऊ आपण. तीन दो टोटल दे दो. हाँ ओके. तर मित्रांनो, आता आपण करतोय सर्व्हिसिंग आपल्या प्रिंटरची. सीन असा आहे की हे दोन आहेत व्हाईट कलरचे पाईप्स, तर त्या पाईप्समधून इंक ह्याने वरून बाहेर काढायची, परत त्यामध्ये टाकायची, म्हणजे कुठे ब्लॉकेज वगैरे असेल ते क्लिअर होईल. आणि हा स्पंज असतो त्याच्या थ्रू म्हणजे इंक वगैरे घेतली जाते ॲक्च्युली प्रिंट करण्यासाठी. सो हा स्पंज पण आपल्याला क्लिअर करायचा आहे. सो ह्यामध्ये पाणी ओतून परत मग ह्याचा जो आउटलेटचा हा पाईप आहे त्याच्यामधून परत मग ते सेम परत इंजेक्शननेच आपल्याला ते ओढून काढायचं असतं. आपल्याकडे 2 इंजेक्शन आहेत, सो त्याचा यूज करून मी आता ते काम करून टाकतो. तर हा व्हाईटच कलर आहे, तर ह्याचं पहिल्यांदा करतो, त्यानंतर ह्याचं करतो आणि त्यानंतर मग हे करून टाकतो. सो मी आशा करतो की एवढं झाल्यानंतर आपला प्रिंटर चालायला म्हणजे चालेल, म्हणजे ॲक्च्युअलपणे. जर नाहीच चालला तर मग आपल्याला परत पूर्ण खोलावं लागेल. थोड्याच दिवसापूर्वी आपण ह्याचं रिपेअरिंग करून घेतलेलं आहे. ह्याच्यामधला एक जो मेन पार्ट राहतो तोच गेला होता. सो त्याच्यावरती आपण ऑलरेडी म्हणजे खर्च केलेला आहे. सो आशा करतो की आता आपल्याला येणाऱ्या प्रॉफिटमधून त्याचा खर्च तरी निघून जाईल. तर मित्रांनो, फायनली खूप सारं कष्ट करून आणि सर्व्हिसिंग करून आपली मशीन फायनली नीट चालू झाली आहे. सो आता पहिली प्रिंट सोडली आहे
आणि पहिल्या प्रिंटमध्येच खूप मोठा जो बॅकचा लोगो असतो लोगो आणि बारक्या बारक्या समोरचे लोगो ॲड करून घेतलेत. सोबतच मी गाणी पण लावलेत. मे बी तुम्हाला आवाज नाही आला पाहिजे कारण आपल्याकडं चांगला माईक आहे. बट ठीक आहे, चाललंय आता. म्हणजे प्रिंट सोडली, पहिलीच प्रिंट आहे, बघतो कशी येते काय येते. आणि थिकनेस किती येते ते महत्त्वाचं आहे, ते पण म्हणजे महत्त्वाचं आहेच. कारण कारण आपल्या जॅकेटवरती प्रिंट करायचं आहे. सो तुम्ही पाहू शकता प्रिंटरने त्याचं काम चालू केलं आहे. सो बने रहो ब्लॉग में, मी बघतो जरा. तर मित्रांनो, आज आपण जिमला जायचं खरं तर कॅन्सल करून टाकलं कारण आपली प्रिंटिंग अजून पण चालूच आहे. तर संध्याकाळी खायला काय करायचं, त्यामुळे आता मी एक काम केलं, पटकन खायचं म्हणून एक फ्लिपकार्ट स्मिटवरून मल्टीग्रेनचा ब्रेड मागवले. आणि आपल्याकडे ऑलरेडी आपण ॲवॅकाडो घेऊन आलो होतो त्या दिवशी. तर 2 ॲवॅकाडो आहेत. 2-3 दिवस लागले ह्याला पिकायला, पण सध्या असं वाटतं मला पिकलेत. तर आता आपण ॲवॅकाडो टोस्ट बनवणार आहे. मी पहिल्यांदाच ॲवॅकाडो ट्राय करतोय खरं तर, श्रीमंत लोकांचं खाणं. तर आपण ॲवॅकाडोचं बघूया काय सीन असतो. पहिलं तर मी कट करून बघतो, कधी आपण कट पण नाही केला तर. ओके, वरून तर हार्ड आहे पण आतून सॉफ्ट सॉफ्ट लागतोय. ओके, बाई काय माहिती कसं कापते त्याला. मी असं काहीतरी ट्विस्ट करायचं बघितलं होतं, पण फिरत तर नाही आहे. निघल भाई, गंडलो काय आपण, कच्चं आहे अजून ॲवॅकाडो. मग तो ऑप्शन नाही, आपल्याला असंच खावं लागेल. नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है. आता जरा ह्याचं मी काढतो बाहेर आणि बघू ह्याचा काय विषय होतोय. भाई झाला विषय असा, ॲवॅकाडो आपलं निघालंय भरपूर कच्चं, ते म्हणजे अजिबातच हे नाही आहे. तर आता आपण सीन असं करणार आहे, ह्याची साल वगैरे काढून घेतली मी बऱ्यापैकी. तर ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू आपण आणि ह्याला डायरेक्ट आपण मिक्सरला बारीक करूया. म्हणजे फर्स्ट टाइम मी ट्राय करतो माझ्या आयुष्यामध्ये आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स जरा बेकारच निघाला, पण ठीक आहे, जाऊ द्या. श्रीमंत लोकांचं फळ आहे, काहीतरी विषय असेल. टेस्ट पाहिजे मी मोकळी करून बघितली, मला काही एवढं वाटलं नाही चांगलं. म्हणजे पेरू खाल्ल्यासारखं लागलं, बिना मिठाचा पेरू खाल्ल्यासारखं, म्हणजे एकदम टेस्टलेस पेरू असल्यासारखं. कारण कच्चा असेल, काहीतरी वेगळं असेल नसेल त्याचा विचार. पण तरी पण आता आपण ट्राय करणार आहे. सध्या मी कॅमेरा चालू ठेवला आहे आणि मिक्सरचं भांडं जरा साफ करतोय कारण त्यामध्येच तर आपण बारीक करणार आहे. सो मी हे धुवून घेतो मस्तपैकी मिक्सरचं भांडं आमचं आणि त्यानंतर मग आपण त्याला बारीक करून बघूया. आणि तुम्हाला फायनली सांगेलच कसं लागलं, काय लागलं ते. बाकी व्हेजिटेबल्स वगैरे पण कापावं लागतील आपल्याला. ॲक्च्युली आपण ऑर्डर केलं फ्लिपकार्टवरून, ते आले वाटतं. तेच होतं मी म्हणलेलं, ऑर्डर केलं होतं, आपलं मल्टीग्रेनचं ब्रेड आलं आहे. आणि बाकी सोबतच मी थोडेसे योगर्ट वगैरे मागवलं होतं, हाय प्रोटीनवालं, चांगलं असतं मस्त. आणि हे सोबत काकडी आहे आपली, काकडी पण मागवली आपण. आणि साने आत्ताच कोथिंबीर घेऊन आलाय, मिरची आणली का आणि चाट मसाला वगैरे. ओके, मित्रांनो, एवढं कष्ट करून मी ॲवॅकाडो बारीक केलं होतं. त्यामुळे टोमॅटो टाकला, कांदा टाकला, लिंबू पण पिळलं, चाट मसाला टाकला, ब्लॅक पेपर पण टाकलं. पण खरं सांगू का, चव एकदम भंगार लागते मित्रांनो. बहुतेक माझ्याकडनंच काय ते चुकलं असेल किंवा ॲवॅकाडो कच्चा असल्यामुळे चव लागत नसेल. प्लॅन ड्रॉप भावांनो, प्लॅन ड्रॉप असलं नको आपल्याला खायला. आपण दुसरं काहीतरी करू. आपल्याकडे ब्रेड आहे, मला वाटतं आपण मस्तपैकी काहीतरी अंड्याची पोळी ब्रेड खाऊया. पण हे सॉंग नको बाबा आपल्याला. आपण कधीतरी परत पिकलेला घेऊन येऊया स्वतः जाऊन. हे ऑनलाईन मागवल्यामुळं असं गणलेलं आलं. 2-3 दिवस झाले याला. मी विचारलं ChatGPTला की बाबा हे होतं का नीट, तर तो म्हणला होतं 2-3 दिवस लागतात, पण होतं. पण 2-3 दिवस झाले ह्याला आणि हे पिकलं पण नाही आणि काहीच नाही. बाकी 10 रुपयाचं टोमॅटो व्हायला गेलं, मिरची पण गेली, कोथिंबीर पण गेली. असो, दुसरं काहीतरी बनवू आपण. मित्रांनो, थोडा प्लॅनमध्ये चेंज केला. थोडं ॲज डिस्कस विथ आवर टीम म्हटलं आता थोडी मस्ती केली तर मस्ती करूनच बघू. मी आता थोडासा अजून कांदा टाकला आणि काकडी पण टाकली. सोबत आपला प्रिंटर पण इकडे चालूच आहे. तर आता मी काय करतो, गॅसवरती आपले जे ब्रेड आहेत मल्टीग्रेनवाले ते थोडे गरम करून घेतो आणि बघूया ट्राय करून बाबा ब्रेडसोबत लागते तरी कसं ॲवॅकाडो. उगाच आता आपण मस्ती केली तर थोडीशी जिरवूनच बघू. नाद केला तर वाया कशाला घालवायचा. तर गॅस तापवाय ठेवतो. हे खाली चिटकून आहे म्हणून आपण थोडंसं, आपल्याकडं तूप आहे चांगलं, तर तूप पण त्यामध्ये टाकूया. मी दाखवतो तुम्हाला.
असं तूप आहे. संपलं आपलं तूप, नवीन आणायचं आपल्याला. तर आणू आपण, त्याचा काही विषय नाही. तर पहिलं त्या तवा गरम करू आपला आणि त्यानंतर मग बघूया आवाकडं टोस्ट बनवून लागतं तरी कसं. तर हे तुम्ही पाहू शकता, हे बघा मल्टीग्रेनचं आहे हे ब्रेड. म्हणजे मैद्याचं किंवा गव्हाचं नाही आहे, मल्टीग्रेनचं आहे. इंग्लिश ओव्हन कंपनीचं आहे. कसलं असतं काय माहीत नाही म्हणजे मला, पण आहे. बनवतो आता ॲवोकाडो टोस्ट, बघू कसं लागतंय. थोडंसं तूप घेऊया. हेल्दी फॅट्स. ओके, तर इथे एक ठेवतो. अजून एखादा बसून जाईल. हा एक ठेवू. बाकी टॉपचा पीस म्हणलं नको ठेवायला, जरा स्पेशल असतो. दुसरी साईड. बरं झालं सकाळ सकाळ असल्या गोष्टी करत नाही परत आपण, तर विषय घडला असता. ओके, शेवटचं. सकाळ सकाळी काय आपल्याला खायला ऑप्शन नाही ना एवढा. आता असं गणलं तर आपण काहीतरी मागू शकतो. मित्रांनो, मस्तीमध्ये खाऊनच बघितलं. टेस्ट फक्त मला कांद्याची, टोमॅटोची आणि काकडीची आली. आवाकाडोचं काय समजलं नाही मला. भरपूरच गंडलं होतं. बहुतेक मग कच्चा असल्यामुळे चव नसायला लागली. कारण रेस्टॉरंटमध्ये एवढं महाग मिळतं म्हणजे काय ते त्यामध्ये सीन असेल. तर मग आपण आता काय करूया, बहुतेक मला वाटतं आपण वरून तीळ टाकली नाहीत, त्यामुळं पण बहुतेक चव नसायला लागली. मला ते असो, मी आता काय करतो, अंड्याची ऑमलेट बनवतो. ब्रेड आहेत आपल्याकडं, ऑमलेट आणि ब्रेडचं करूया नियोजन. तर ॲवोकाडो खूपच छान होतं, मला नाही आवडलं. तर जेव्हा आपण आणल चांगला ॲवोकाडो तेव्हा बनवू आपण परत एकदा. तर आता जरा गंडलेलंच होतं, चवच नाही लागली. आता हे सगळं टाकून द्यावं लागलं आपल्याला. बाकीच्या गोष्टी आहेत, थोडीफार कोथिंबीर, मसाले वगैरे ते नीट ठेवतो, परतच्या वेळेस होईल आपल्याला वापरायला. तर चला गाईज, आता प्रिंट सोडतो एखादी अजून एक. तर चालू आहे म्हणजे प्रिंटिंगचं काम, तुम्हाला दाखवतो. तर आत्तापर्यंत आपण हे 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 नका बघू. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एवढ्या प्रिंट काढल्यात. मी माझ्या हाताने बॅग झाकली कारण ती माझ्या ऑफिसची बॅग आहे. आणि हे पेपर इलेक्शनचे आहेत ते तुम्ही नका बघू. आत्तापर्यंत आपण एवढ्या प्रिंट काढल्यात आणि एवढ्याच प्रिंटचं काम झालेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही काय केलं, राहिलेल्या ॲवोकाडोचा विषय होता. मी एक शॉर्मा प्लेट मागवली होती, तर त्यातलं शॉर्मा काढला, मिक्स केला. त्यासोबत एक रुमाली रोटी मागवली होती, विदाऊट ऑइलचं असते रुमाली रोटी, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर काकडी बिकडी कापली. आपलं मगाचं जे टोस्ट आहे ते टोस्ट. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेलं ते त्यामध्ये पण सगळीकडं आपलं ॲवोकाडो मिक्स केलं आणि एक नवीनच काहीतरी डिश बनवली आहे. आता मी ॲवोकाडो आणि चिकनचं मिक्स करून जरा एक सँडविच बनवतो आहे. काही असं ना काही खायचं ना, आपलं प्रोटीन घ्यायचं. सो थँक्यू गाईज, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. बाकी तुम्हाला टी शर्ट वगैरे काही छपायचं असेल तर सांगा मला. थोडा चेहरा काळा काळा दिसतोय, पण हे कशामुळे दिसतोय सांगू का, इकडं पण एक लाईट लावली, मी इकडं पण लावली, दोन्हीकडचं असं उजेड येतोय, त्यामुळे जरा काळा दिसतोय. काळा तर काळा, काय विषय नाही. तर तुम्ही लाईक करा ह्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट राहा आमच्यासोबत. मी आता टी शर्टचं ते रात्रभर चालूच राहणार आहे आपलं प्रिंटिंगचं. थोडे प्रिंट करतो आणि मग सांगेल उद्याच्या ब्लॉगमध्ये काय काय केलं, काय काय नाही ते. म्हणजे खरं तर बंद करण्याचा ब्लॉगचा उद्देश असा की माझी मीटिंग आहे आता थोड्या वेळामध्ये. सो चला मग भेटू उद्या. बाय बाय.